हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार. नमस्कार, मी रोहिणी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा आज आज अमावस्या होती ना, दीपामावस्या. मग दीपामावस्या निमित्त पूजा करायची होती मला. म्हणजे दीपामावस्या म्हणजे आषाढ महिन्यातील अमावस्येला दीपामावस्या किंवा गटारी अमावस्या असे म्हणले जाते. या दिवशी घरातील दिव्यांची स्वच्छता करून त्यांची कृतज्ञता म्हणून पूजा केली जाते. दिव्यांचा प्रकाश आपल्या जीवनातील अंधार दूर करतो याच भावनेने हा सण साजरा केला जातो. तसेच या दिवशी अनेक घरामध्ये देवीची पूजा ओटी भरण्याची देखील परंपरा आहे. तर मला आज देवीची पण ओटी भरायचं होतं ताईनो, आणि घरातली दिव्यांची पण पूजा करायची होती. म्हणून आधी सर्व घरातले कामं हे आवरून घेतले आणि मग नंतर देवपूजा करायला घेतली होती. देव हे सगळे उजळून घेतले. उतरणवीमधलं हे सगळं तांदूळ बदललं. परत श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून घेतलं. कळसाचं पाणी बदललं. परत अन्नपूर्णाचं तांदूळ बदललं. सगळं तांदूळ मी अमावस्या पौर्णिमेला बदलते ना, म्हणून मग सगळं तांदूळ बदलून घेतलं. देव साफ करून घेतले. मस्त देवघर दिसत होतं आज. घरात वेगळीच प्रसन्नता आज झाली होती. मग उंबरट्यावर पण हळदीचं लेपन हे करून घेतलं. आणि रांगोळी ओठा आमचा लहान असल्यामुळे मला जास्त काय मोठी रांगोळी काढता येत नाही ताईनो, पण छोटीशीच रांगोळी लक्ष्मीचे पावलं हे काढून छान अशी रांगोळी काढली. हळदीचं लेपन केल्यावर त्याच्यावरच रांगोळी काढली होती. आणि इकडे मी दिवे भरण्यासाठी पण दिवे तयार करण्यासाठी पण घेतलं होतं. आपलं गव्हाचं पीठ मळलं होतं आणि त्या गव्हाच्या पिठाचेच मला नैवेद्य पण करायचं होतं. देवीसाठी पण जायचं होतं ना मला ओटी भरण्यासाठी. मग त्याचीच तयारी चालू होती. इकडं आमच्याकडं आज ह्या अमावस्येला फळमुटके करतात. आणि त्याच्यावर दही भाताचा पण खूप मान आहे अमावस्येला. म्हणून मग त्याचं आधी फळं म्हणजे आपले छोट्या छोट्या चपात्या लाटायच्या आणि त्याचं उकडून घ्यायचं आणि मुटके पण घ्यायचं उकडून. मग त्याचं उकडायला ठेवलं होतं. आधी फळमुटके करून आधी उकडायला ठेवलं होतं वाफायला. आणि नंतर मग मंदिरात न्यायसाठी 5 आणि घरासाठी पण 5 असे 10 दिवे 10 दिवे बनवून घेतले. मला संध्याकाळसाठी पण आपण लगेच उकडून ठेवू म्हणलं, म्हणजे कसं मंदिरातून आलेले आपल्याला पूजा पण करता येते ना. म्हणून मग तेच तयारी लागली होती. आणि भातासाठी कुकर पण लावून घेतला. तर संध्याकाळसाठी भाताचा पण कुकर लावला. मग ते कुकर होते तोपर्यंत माझ्याकडे नैवेद्य पण झाले होतं आणि दिवे पण करून घेतले होते आणि वाफवून पण झाले होते. मग सगळं आवरून झाल्यावर मग मला नैवेद्य पण भरायचं होतं. म्हणून मग तोपर्यंत दिवे पण वाफायला ठेवले. आधी फळमुटके ठेवले होते ना, मग ते आधी काढून घेतले आणि नंतर मग दिवे पण वाफायला ठेवून दिले. त्याच्यावर थोडंसं तेल पण लावलं होतं आधी चाळणीला पण, वरतून पण थोडंसं लावलं म्हणजे खाली पण चिटकणार नाहीत. मग दिवे हे झाल्यावर मग वाफवून झाल्यावर गार झाल्यावर मग काढून घेतले ताटात. मग त्याच्यात वात टाकले, तूप टाकून ताट पण तयार करायची होती मला. ताट तयार करून घेतलं. हळदी कुंकू सगळं पूजेचं सामान घेतलं होतं. खणा नारळाची ओटी भरण्यासाठी नारळ, परत खण, ब्लाऊज पीस ओटीचं सगळं घेतलं होतं. म्हणजे आपल्याला देवीची आता ओटी भरायचं म्हणजे सगळं आपल्याला जे लागतं ते आपण घेत असतो ना. मग तेच घेतलं होतं मी ब्लाऊज पीस. त्याच्यावर तांदूळ घेतलं होतं आणि खोबरं टाकलं होतं. जे आपल्या घरात आहे ते मनोभावेने पूजा करायची ताईनो. मग पूजेसाठी मग नैवेद्य पण भरत होते मी इकडं. म्हणजे ते आपण फळमुटकी केलेत ना त्याच्यावरच भात आणि दही टाकायचं होतं. मग आमच्याकडे जशी परंपरा आहे ना तशी करत होते ताईनो. गावोगावी पद्धत वेगळी आहे. आमच्याकडे ह्याच पद्धतीनं करतात. आणि आमच्याकडे आज मेन म्हणजे हिरवटीची पण पूजा करतात. म्हणजे आपलं बाबळीचं झाड राहतं ना काटेरी, त्याची पण आज पूजा करत असतात. गावाकडं पण सासूबाई करते गावाकडं लक्ष्मीची पूजा. म्हणून मी इकडं काय ते हिरवटची पूजा कसं शिटेत भेटत नाही ना हिरवटचं बाबळीचं झाड आहे, म्हणून ते काय पूजा मी आज केली नाही. मग फक्त देवीचीच ओटी भरण्यासाठी मग असं छान असं ताट तयार करून घेतले होते. आणि मग देवीची ओटी भरण्यासाठी निघालो होतो. ही माझी मैत्रीण आहे, तर आम्ही दोघींनी पण ओटी भरण्यासाठी दोघी पण गेलो होतो. आणि आमच्यासोबत तेजस पण होता. म्हणलं नारळ फोडायला एकटा तरी पाहिजे ना म्हणलं मंदिरात पूजा करण्यासाठी. म्हणून मग तो पण स्कूलमधून आला होता. म्हणून मग त्याच्यासाठी त्याला पण घेऊन गेले होते. हे तुकाई माताचं मंदिर आहे ताईनो. आमच्या घराच्या म्हणजे 2 कॉलन्या सोडून आहे पलीकड. मग तिथंच गेलो होतो पूजा करण्यासाठी. आषाढ महिन्यात ह्या देवीची पूजा केली जाते. आणि मुलांसाठी पण चांगलं असतं ना देवधर्म केलेला. म्हणून मग देवीसाठी ओटी भरण्यासाठी आम्ही दोघी गेलो होतो. तर आधी बऱ्याच बायका येऊन गेल्या होत्या बहुतेक. म्हणजे पूजा केलेली होती. नैवेद्य पण भरपूर पडले होते. नैवेद्य दाखवलेले होते. नैवेद्य बाहेर पण भरपूर बकेट भरून गाईसाठी ठेवलेले होते. त्याच्यावरून आम्ही अंदाज लावला की भरपूर बायांनी पण आज अमावस्या दिवशी पण ओटी भरली होती. मग हे तुकाई माताचं मंदिर आहे. खूप मोठे मंदिर ताईनो. म्हणजे 2-3 टप्प्यात मंदिर आहे. तिथंच महादेवाचं पण मंदिर आहे छान असं. आणि नवरात्रीत पण इथं खूप छान नवरात्रीत आपले
ह्याचे पारायण पण होते, दुर्गा सप्तशतीचा पाठ पण इथंच होतो ताईनो. मग छान असं पूजा हे केली, दिवे लावून घेतले आधी. 5 दिवे मंदिरात नेले होते आणि 5 दिवे घरासाठी ठेवले होते ना. मग ते 5 दिवे तुपाचे दिवे लावून घेतले, अगरबत्ती लावली आणि सगळं लावून झाल्यावर हळदी कुंकू हे लावलं देवीला. हळदी कुंकू लावून अगरबत्ती ओवाळली आणि ओटी पण भरायची होती ना म्हणून मग आधी पूजा करून घेतली, छान अशी पूजा पूजा केली आणि मग नमस्कार करून मग दिव्यानी त्याच दिव्यानी ओवाळून घेतलं. आणि मग दिवे तिथंच ठेवायचे असते, दिवे हे घरी आणायचं नसते ताईनो, मग तुपाचे दिवे. म्हणून मग तिथंच नैवेद्य दाखवला आधी आणि मग आरती हे केली. मग तेजसला पण म्हणलं त्याला पण पाया पड म्हणलं, म्हणजे कसं तो पण पाया पडला की मग आपल्याला पण नैवेद्य दाखवता येतं ना. आम्ही दोघींनी पण छान अशी पूजा करून घेतली बघा सोबतच. आणि असं एकाला दोघी कोण सोबत असलं ना आपल्याला पण पूजा करण्यात मन हे होतं ना, म्हणजे आपल्याला जे माहिती नाही ते आपण एकमेकांना सांगू शकतो, विचारू शकतो. दोघी पण एकमेकांच्या विचाराने छान अशी पूजा करून घेतली होती ताईनो. आरती झाल्यावर आरती करून घेतली. आरती झाल्यावर मग तेजसला पण म्हणलं तू पण पाया पडून घे म्हणलं. मग तो पण पाया पडायला पाया पडायला ये म्हणलं, तर तो काय लवकर येत नव्हता. त्याचं चालू होतं इकडून तिकडं उड्या मारायचं, बघायचं काय आहे काय नाही मंदिरात. मग तो पण नंतर आला आणि मग त्यांनी पण मग पाया हे पडून घेतला, दर्शन घ्यायचं होतं. पण म्हणलं मला ओटी भरायची राहिली होती म्हणून मग अजून परत एकदा हळदी कुंकू हे लावून ओटी पण भरण्यासाठी घेतले. ओटी भरायला आपण घरातून नेलेलं होतं, बघितलं होतं ताईनं तुम्ही, मग तेच ओटी भरून घेतले होते. ब्लाऊज पीस, तांदूळ परत खोबरं टाकून नेलं होतं त्याच्यावर. आपल्या इच्छेनं ओटी भरतात ताईनं, कोण खणा नारळाची साडीची पण ओटी भरत असतात. मग आम्ही तेच मग ब्लाऊज पीस घेऊन गेलो होतो. म्हणलं आता नवरात्रीत तर आपल्याला भरायचीच आहे ना ओटी, म्हणून मग साधीच ओटी घेऊन गेले होते. छान अशी मग दोघींनी पण पूजा केली. पूजा करून झाल्या मग दोघींनी पण सोबतच ओटी भरली. ओटी भरून झाल्यावर मग नंतर मग येणार होतो. मग तिथंच महादेवाचं मंदिर पण होतं ना, मग तिथं महादेवाची पण पूजा केली. आणि तिथं आतमध्ये ठेवण्यासाठी हे नव्हतं, मग बाहेर पेपर मांडून मग बाहेर आधी ओटी भरली आतमध्ये देवीची आणि मग तिथंच बाहेर पेपरवरच ठेवून दिले. आणि मनापासून नमस्कार केला की घरात सर्वांना सुख लागू दे, अभ्यासात पोरांची पण प्रगती होऊ दे म्हणून देवीला मनापासून प्रार्थना केली. आणि नंतर मग तेजसला आपण म्हणलं तू पण प्रार्थना करून घे. आणि मग नंतर आता तो पण आला नारळ पण फोडायचं होतं ना, मग त्यांनी पण येऊन नमस्कार केला. नमस्कार करून नारळ हे फोडायला नारळ ओवाळून घेतला अगरबत्तीहून दिव्यावरून. नंतर म्हणलं आपल्याला दिवे कसं खाली ठेवता येते म्हणलं, मग दिवे पण खाली ठेवून दिले काढून. मग त्यांनी पण बघा ना मस्त अशी, त्याला सांगायची गरजच नाही, तो स्वामींच्या केंद्रात जातो ना तिथं, त्याच्यामुळे त्याला सगळी माहिती आहे पूजा कसं करायचं काय करायचं. मस्त हळदी कुंकू लावून घेतला, फूल वाहिलं आणि नंतर मग नमस्कार करून झाल्यावर मग नारळ ओवाळून घेतला. नारळ बाहेर फोडायचं असतं, आतमध्ये फोडल्यावर कसं ते पाणी हे उडतं, खराब होतं आणि त्याच्यामुळे बाहेर सोय केलेली आहे नारळ फोडायची. म्हणून मग त्याला बाहेरच फोडून घे म्हणलं. पूर्ण छान असं त्यांनी ओवाळून घेतलं. आणि तो माचीस चेक करत होता की म्हणलं माचीस कशाला लागणार आहे तुला, म्हणलं आधी नारळ फोडून घे म्हणलं. मग त्यांनी छान असं बाहेर जाऊन नारळ फोडून घेतलं. मग सर्वांनी त्यात प्रसाद थोडा खाल्ला. आणि मग तिथंच महादेवाचं पण मंदिर होतं ना, म्हणलं आता श्रावण महिन्याची पण सुरुवात होती ना आता उद्यापासून. आता श्रावण महिने आपले मराठी सण पण सगळेच चालू होतात ना, आता श्रावण महिना चालू झाला की. मग पहिल्यांदा आता पहिल्या सोमवारीच ताईनो नागपंचमी आलेली आहे ना, मग छान असे मग महादेवाची पण पूजा केली. वरती येऊन इबीत काय नव्हतं, आम्ही नेलं कुंकू हे लावून छान अशी महादेवाची साखर ठेवून पूजा केली. मग पूजा करून मग घरी आले होते. घरी येऊन मग दिवे पण घासायचे होते ना, या दिवशी घराची साफसफाई स्वच्छता करावी. घरातील सर्व दिवे, कंदील, समई, निरांजनी, दिवे घासून पुसून आपल्याकडे जे आहेत ते घासून पुसून सर्व प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी देवीला पण प्रार्थना करावी. अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी ही पवित्र अमावस्या आहे अशी मानले जाते ताईनो. तर बघा मग मी दिवे सगळे घासून घेतले होते. दिवे सगळे घासून झाल्यावर म्हणलं मस्त कोरड्या कपड्याने घासलेलेच राहतात आपले, पण म्हणलं कसं अमावस्या दिवा घासणं महत्त्वाचं असते ना, म्हणून मग परत एकदा थोडी पितांबरी लावून घासून घेतले. मग ते झाल्यावर मग किचन ओटा साफ करून घेतला आणि लगेच मग कोरड्या कपड्याने नॅपकिनने पुसून घेतले, म्हणजे डाग पण नाही पडणार म्हणलं. मग ते पण पुसून झाल्यावर मग पुढच्या तयारीला पण लागले होते. आणि तेजस पण क्लासला गेला होता, तो पण आता नव्हता घरी. म्हणलं मंदिरात त्याच्यासाठी आधी मंदिरात जाऊन आलो होतो ताईनो, म्हणजे तो पण त्याचं पण मला दर्शन होईल. मग छान असं इथं थोडंसंच म्हणजे वेगळं काहीतरी वाटण्यासाठी थोडं पानाने सजावट केली होती. आपल्याला कसं आपण कुठली पण पूजा करायची म्हणलं की आपल्याला सजावट करायला आवडते ना, म्हणून मग थोडीशी पानाने सजावट करून घेतली होती. आणि त्या आधी खाली अक्षदा ठेवल्या, त्याच्यावर हळदी कुंकू हे लावून. मग अक्षदा पांढऱ्या अक्षर ठेवत नाहीत ना तांदूळ, म्हणून मग त्याच्यावर हळदी कुंकू हे वाहिलं. आणि मग त्याच्यावर आपले दिवे ठेवले. घरात आपले जेवढे दिवे आहेत ना तेवढे दिवे आजच्या दिवशी प्रज्वलित करायचं असते ताईनो.
म्हणून मग सगळे दिवे आम्ही 4 पणत्या पण घेतल्या होत्या. म्हणलं बाहेर आपल्याला चौकटीत पण ठेवायचे असतात ना, म्हणून मग बाहेर पण ठेवता येतील 2 आणि घरात पण ठेवता येतील म्हणून मग सगळ्या ही पणत्या पण घेतल्या होत्या आणि सगळे दिवे घासून स्वच्छ असे मस्त घेतलं होतं. आणि छोटे आपले 5 दिवे कणकीचे केले होते ना, ते म्हणलं मुलांना पण ओवाळायचं असतं ना, आज मुलांना पण ओवाळलेलं चांगलं असतं म्हणून मग ते पण दिवे हे घासून घेतले. ही त्याच्यात पण त्या तूप टाकून घेतलं होतं ताईनं. मग छान असे सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावले. आधी गणपती म्हणून सुपारीचे गणपती तर आहे माझ्या मंदिरात, आहे देवघरात, पण म्हणलं आता पूजा केलेली तर आपण गणपती बाप्पा कशाला उचलायचे म्हणून मग सुपारीचं गणपती म्हणून सुपारीच्या आधी हळदी कुंकू लावून पूजा केली, फूल वाहिला आणि मग नंतर मग दिव्यांना पण हळदी कुंकू लावून फुलं वाहून छान अशी पूजा केली होती बघा ताईनं. खूप छान प्रसन्न वाटत होतं घरात पूजा केल्यामुळं. वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं घरात. आणि लवकर पूजा केली होती ना, मी 5 वाजले होते बहुतेक पूजा लवकर झाल्यामुळं. घरात पण छान वाटत होतं. सकाळीच पूजा करावं म्हटलं पण कसं आपल्याला अमावस्याचं सगळं धुवायचं, सगळं देवघर काढून सगळं साफ केलं. आता श्रावण पण चालू होणार ना, म्हणून मग सगळं देवघर काढून सगळं देव हे सगळं स्वच्छ केलं, सगळं उतरण हे सगळंच दिवे सर्व घासायचं म्हणजे आपल्याला टाईम पण भरपूर जातो. सकाळी डबा असतो सर्वांचे, म्हणून मग सकाळी काय मला पूजा करायला जमलं नव्हतं. म्हटलं संध्याकाळी दिवाबत्तीच्या पण टायमाला केलेलं चालते म्हणलं, म्हणजे कसे रात्रीपर्यंत होती अमावस्या, रात्री 11 का 12ला संपणार होती, म्हणून म्हणलं आपण संध्याकाळी पण केलं तर चालते म्हणलं. मग सगळे दिवे असं छान असे प्रज्वलित करून घेतले होते, लावून घेतले. आणि आता हरळी पण वाचता. आगरडा काय मला भेटला नव्हता, हरळी भेटली होती. आता इथून हरळीची पण सुरुवात होते ना, हरळी पण लागते ना. आता इथून गणपतीला, परत महालक्ष्मींना, परत आपल्या हरतालिकेच्या पूजेला आता इथून हरळी लागतात, म्हणून ह्या पहिली पूजेला पण आपण हरळी वाहून घ्यायची. मग हरळी हे वाहून घेतली, वस्त्रमाळ केलेली होती, वस्त्रमाळ वाहून घेतली दिव्यांना आणि छान अशी पूजा खूप छान वाटत होतं बघा ताईनो घरात पूजा केल्यावर. आणि माझी पूजा कशी वाटली तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा ताईनो. आणि माझे व्हिडिओ पण आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला पण विसरू नका. छान अशी पूजा झाली होती. रांगोळी पण काढून घेतली होती. छोटीशी जागा जास्त नाही ना देवघराच्या पुढं, त्याच्यामुळे मग छोटीशीच रांगोळी काढून घेतली होती. आणि मग म्हणलं नंतर संध्याकाळी काहीतरी गोड बनवता येते म्हणून मग आज सध्या साखर ठेवूनच पूजा केली होती. छान अशी पूजा झाली होती. मग सगळे ते तुपाचे पण दिवे लावून घेतले, धूप अगरबत्ती लावून घेतली. मग त्या आधी आपण कणकेचे दिवे करतो ना ताईनो, त्याच दिव्यांनी आधी आपण ते दिवे लावलेले असते ना, त्या दिव्यांना ह्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं. आणि मग नंतर त्याच दिव्यांनी आपण पोरांना पण ओवाळू शकतो. लहान मुलं मुली जे असतील ते आपल्या घरात त्यांना ओवाळायचं असतं. मग छान अशी पूजा केली होती बघा. रांगोळी हे काढली होती, त्याच्यामुळे खूप छान सुंदर वाटत होती पूजा पण. आणि रोजची देवपूजा पण आधी झालेलीच होती माझी. आणि सगळ्या देवांना हार हे घातले होते. खूप छान वाटत होतं आज घरात. माझं नारळ पण किती सुंदर आले बघा ताईनो, म्हणजे 5-6 पानं तरी आले, तर अजून 2 पानं आतमधून निघत होते नारळ पण खूप सुंदर आलं होतं. मग असे झाले आमच्या मोशा. कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतिहार, दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेजूने बघा छान असे दिवा पूजा झाल्यावर तो पण क्लासवरून आला होता ना, मग त्याने छान असे शुभम करोती म्हणून घेतलं. शुभम करोती पूर्ण छान म्हणतो तो. मग संध्याकाळी देवापुढं पण म्हणत असतो ना, त्याच्यामुळे त्याला पाठ आहे. मग त्याने शुभम करोती म्हणून घेतली. दारात पण दिवे धूप लावून घेतलं. बाहेर पण संध्याकाळचा टाईम होतं ना, दिवसभर काय पाऊस असल्यामुळे दिवसा काय लावले नव्हते ताईनं, मी संध्याकाळचेच लावून घेतले होते. आणि मग मुलांना पण औक्षण केलं होतं. त्याच दिव्याने हळदी कुंकू लावून अक्षदा हे करून मुलांना पण दोघांना पण औक्षण केलं. आणि त्यांची पण चांगली प्रगती होऊ दे म्हणून मग मुलांचं आयुष्य वाढू दे म्हणून देवाला प्रार्थना केली. आणि दोघांना पण औक्षण करून घेतलं. आणि आता छोट्या मुलाला आधी केलं होतं, नंतर मग मोठ्याला पण केलं. दोघं पण आले होते ना, त्याच्यामुळे दोघांचं पण सोबतच औक्षण पण करून झालं. भेटू ताई पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला तर प्लीज ताईंनो एक लाईक करा. श्री स्वामी